जय बापा, जय पुत्रा, जय आत्म्या देवा. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणास लाभो. पवित्र त्रैक्याचा समावेश असलेल्या या अभिवादनानं धर्मगुरू पवित्र मिसा बलिदानात सहभागी होणाऱ्या श्रद्धावंतांचं मिसाच्या सुरुवातीला स्वागत करीत असतात. बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करीत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा म्हणजे आपले तीन अलग अलग देव आहेत का? मुळीच नाही. एकाच देवात तीन व्यक्ती सामावलेल्या आहेत. या तिन्ही व्यक्ती मिळून एकच परमेश्वर ही आपली ख्रिस्ती श्रद्धा आहे. हा आपल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांचा विश्वास आहे. जगाचा निर्माता म्हणून आपण त्या स्वर्गीय पित्याकडे पाहतो. जुना करार हा स्वर्गीय पित्याचा काळ आहे. त्यानेच तारणाच्या इतिहासाला आरंभ केला, सुरुवात केली. हा तारणाचा इतिहास या पृथ्वीवर घडवून आणण्यासाठी इस्रायल जनतेची निवड केली. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. मोशेच्या नेतृत्वाने त्यांना फारोच्या गुलामगिरीमधून मुक्त केलं. आध्यात्मिक, सामाजिक, नैतिक जीवनाच्या सबलीकरणासाठी जीवनाचे 10 सुवर्ण नियम त्यांना दिले. परंतु मानवी स्वार्थी वृत्तीमुळे ही इस्रायल जनता परमेश्वरापासून दुरावली. पापाच्या, मोहाच्या, लोभाच्या मोहपाशात अडकली. त्यांची कान उघडणी करण्यासाठी, त्यांना त्यांच्या वाईट कर्माची जाणीव करून देण्यासाठी आणि पुन्हा त्यांना परमेश्वरापाशी परत आणण्यासाठी त्या स्वर्गीय पित्याने वेळ, काळ, प्रसंग आणि गरज ओळखून संदेश आणि प्रवक्ते पाठवले. इस्रायल जनतेच्या मागणीनुसार आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या रक्षणासाठी राजे नेमले. हे सर्व त्या स्वर्गीय पित्याने मानवावरील प्रेमापोटी केले. निर्गमच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये हा परमेश्वर पिता दयाळू आहे, कृपाळू आहे, मंद क्रोध आहे, दयेचा आणि सत्याचा सागर आहे असे म्हटलेले आहे. संदेश त्यांचे प्रवक्त्यांचे श्रद्धावंत ऐकत नव्हते, त्यांना जुमानत नव्हते. निदान माझ्या पुत्राचे तरी ते ऐकतील, त्यांचा ते स्वीकार करतील या सद्भावनेनं आणि परोपकारी वृत्तीनं आजच्या शुभवर्तमानामध्ये नमूद केल्याप्रमाणे मानवावरील आपलं प्रेम प्रकट करण्यासाठी त्या स्वर्गीय पित्यानं आपल्या एकुलता एक पुत्राला या जगात पाठवले. नव्या कराराचा काळ हा देवपुत्राचा काळ आहे. प्रारंभी जो शब्द होता, जो देवाजवळ होता आणि जो देव होता, त्यानेच मानव रूप धारण करून तो पृथ्वीवर अवतरला. पवित्र त्रैक्यामधील ही दुसरी व्यक्ती, देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानव झाला. दैवी प्रेमाचा, दैवी कृपेचा, दैवी शांतीचा, दैवी क्षमेचा साक्षात्कार त्यानं पृथ्वीवरील मानवास घडविला. दैवी मूल्य, दैवी योजना, स्वर्ग राज्याची संकल्पना, स्वर्ग राज्याचे स्वरूप भाविकांना दाखले, दृष्टांत आणि गोष्टी रूपात समजावून सांगितले. परमेश्वरापासून दुरावलेल्या, जीवनामध्ये हरवलेल्या, दिशाहीन, दिशाभूल झालेल्या मेंढरांना एकत्र करण्याचे, त्यांच्यामध्ये एकात्मता, ऐक्य भावना वाढीस लावण्यासाठी या प्रभू येशू ख्रिस्तानं, या देवपुत्रानं आपलं सर्वस्व पणाला लावले. क्रूसावरील मरणाद्वारे अखिल मानवतेचे त्यानं तारण केले. तो अखिल मानवतेचा तारणारा आणि मुक्तिदाता बनला. पवित्र त्रैक्यामधील ही दुसरी व्यक्ती, त्यानेच आपल्या प्रेषितांना, पिता माझ्यात आहे, मी पित्यामध्ये आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही आणि मी गेलो नाही तर पवित्र आत्मा तुम्हाकडे येणार नाही असं आपल्या प्रेषितांना सांगितलं.
मी जाईन आणि पवित्र आत्मा तुम्हावर पाठवीन, तो माझ्याविषयी साक्ष देईल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्रैक्यातील दुसऱ्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवर अवतरला. तो दिवस आपण गेल्या रविवारी साजरा केलेला आहे. याच पवित्र आत्म्यानं प्रेषितांना एकत्र आणले, त्यांच्या धैर्य आणि धाडस निर्माण केले, प्रभूच्या सुवार्तेची साक्ष निर्भीडपणे देण्यास प्रेरित आणि प्रोत्साहित केले. ख्रिस्त सभेच्या उभारणीमध्ये, ख्रिस्त सभेच्या बांधणीमध्ये, ख्रिस्त सभेच्या आजवरच्या वाटचालीमध्ये पवित्र आत्म्याचं योगदान खूप मोठं आहे. याच पवित्र आत्म्यानं प्रभू येशूनं प्रेषितांना सांगितलेल्या आणि शिकवलेल्या गोष्टींची आठवण करून दिली. सत्याचा उलगडा आणि प्रकटीकरण प्रेषितांना केलं. या पवित्र आत्मा प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आजही आपल्यामध्ये निवास करीत आहे. आपल्या जीवनाला प्रेरणा आणि उभारी देत आहे. चांगल्या वाईटाचं ज्ञान आपणास करून देत आहे. पवित्र त्रैक्य हा शब्द जरी पवित्र शास्त्रामध्ये कुठेही आढळत नसला तरी देखील त्रैक्याचा समावेश असलेला 3 व्यक्तींचा उल्लेख मात्र आपणास बायबलमध्ये नक्कीच आढळतो. प्रारंभी देव होता, शब्द देव होता, जो मानव झाला आणि परमेश्वराचा पवित्र आत्मा जलाशयावरती तडपत होता, असा उल्लेख जुन्या करारामध्ये आपणास आढळतो. यार्देन नदीत प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा होत असताना त्या स्वर्गीय पित्याची वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रूपानं देवपुत्रावर उतरला. जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या, अशी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या प्रेषितांना केली. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये पौलानं करिंथीकरास पाठवलेल्या पत्रामध्ये पवित्र त्रैक्यामधील त्या व्यक्तींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. पवित्र त्रैक्याची ही संकल्पना, हा कॉन्सेप्ट नुसता बुद्धीनं आपण समजू शकत नाही, कारण हे एक रहस्य आहे. श्रद्धेविना, विश्वासाविना हे रहस्य आत्मसात करणं हे कठीण आहे. पिता निर्माता आहे, पुत्र तारण करता आहे आणि पवित्र आत्मा आपलं सांत्वन करता आणि संरक्षण करता आहे. तिघे मिळून एकच परमेश्वर ही आपली श्रद्धा आहे. एकच देव म्हणून तिघांनी मिळून तारणाचा इतिहास घडवला आहे. द ओल्ड टेस्टमेंट is the era of the Father. The New Testament is the era of the Son. And from the establishment of the church till today is the era of the Holy Spirit. त्रैक्याविषयी प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो एवढी माहिती आम्हा श्रद्धावंतांसाठी, आपल्या विश्वासासाठी पुरेशी आहे. हे पवित्र त्रैक्य नेहमी आपल्या सोबत आहे. या पवित्र त्रैक्यावरील आपला विश्वास वाढावा, तो दृढ व्हावा. या पवित्र त्रैक्यामध्ये असलेलं ऐक्य आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये आपण अंगीकारावं. पवित्र त्रैक्यात एकमेकांविषयी असलेली आत्मीयता, आस्था, आपुलकी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जोपासावी. पवित्र त्रैक्यातील 3 व्यक्तींचं एकमेकावरती असलेलं प्रेम, त्यांच्यामध्ये असलेला समंजसपणा एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपल्या जीवनामध्ये पाहावयास मिळावा. पवित्र त्रैक्यातील एकजुटतेची भावना, परस्परावर असलेले जीवाभावाचे संबंध, एकात्मता आपल्या कुटुंबामध्ये वाढीस लागावी. म्हणून आजच्या या दिवशी पवित्र त्रैक्याकडे विशेष याचना करूया. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणास सदोदित लाभावा, हीच पवित्र त्रैक्याकडे आजच्या या शुभ दिनी विशेष प्रार्थना आणि याचना. आमेन.